राहुलने स्वतःचं घर खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। मागच्या 3 ते 4 वर्षापासून तो घर खरेदी करण्याचा विचार करत होता, मात्र डाऊन पेमेंटसाठी त्याच्याकडे पैसे नव्हते। आता त्याने साधारण 7 लाख रुपयांचे सेव्हिंग्स जमा केलेत। मागच्या 2 वर्षात घरांच्या किमती बऱ्यापैकी वाढल्यात, पण याहीपेक्षा जास्त वाढ पुढच्या 5 वर्षात होण्याची शक्यता आहे। म्हणूनच राहुलने आता वेळ वाया न घालवण्याचा निर्णय घेतलाय। त्याने पुण्यातल्या हिंजवडी भागात अनेक स्कीम्समध्ये एन्क्वायरी केली। अनेक प्रोजेक्ट बघितल्यावर शेवटी त्याला एक फ्लॅट आवडला। 750 स्क्वेअर फूट कार्पेट आणि 1000 स्क्वेअर फुटापेक्षा जास्त बिल्टअप एरिया असणारा फ्लॅट आपल्याला 65 लाखात मिळतोय, म्हणजे आपल्यासाठी ही डील अतिशय फायदेशीर आहे अशी त्याला खात्री पटली। त्याने फ्लॅट बुक करण्याचा निर्णय घेतला, तसेच तिथं असणाऱ्या बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरकडून लोनचीही माहिती घेतली। सर, तुम्हाला किमान 11 लाख रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल। तुम्ही केवळ 7 लाख रुपये डाऊन पेमेंट केलं तर LTV रेशोमध्ये आपली केस बसणार नाही, असं RMने राहुलला सांगितलं। पण LTV रेशो म्हणजे काय आणि त्याच्या आधारे लोनची रक्कम कशी ठरते, असे प्रश्न राहुलच्या मनात आहेत। चला तर मग या प्रश्नांचे उत्तरं जाणून घेऊया। LTV म्हणजे लोन टू व्हॅल्यू रेशो। प्रॉपर्टी व्हॅल्यूच्या जेवढे टक्के बँक लोन देते त्या आकड्याला LTV रेशो म्हणतात। राहुलने 65 लाखाचा फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय, पण फ्लॅटची ॲग्रीमेंट कॉस्ट आहे 60 लाख रुपये। बाकीचे 5 लाख रुपये त्याला स्टॅम्प ड्युटी आणि इतर लीगल चार्जेससाठी भरावे लागणार आहेत। ॲग्रीमेंट व्हॅल्यूच्या 90% रक्कम बँक लोन म्हणून द्यायला तयार आहे, म्हणजे 60 लाख रुपयाच्या प्रॉपर्टीसाठी राहुलला 54 लाखाचं लोन मिळेल आणि बाकीचे 6 लाख रुपये त्याला स्वतःच्या खिशातून भरावे लागतील। याबरोबर स्टॅम्प ड्युटी आणि इतर लीगल चार्जेसचे 5 लाख रुपये देखील त्याला स्वतःच्या खिशातूनच भरावे लागणार आहेत। याचा अर्थ बँकेने 90% LTV रेशोनुसार हे लोन मंजूर केलंय। 65 लाखापैकी 11 लाख रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन राहुलला करावं लागेल आणि बाकीचे 54 लाख रुपये बँक त्याला लोन देईल। मात्र राहुलकडे आता केवळ 7 लाख रुपयेच आहेत। मग अशा परिस्थितीत राहुलच्या हातातून हे डील जाईल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। राहुलने जी चूक केली तीच चूक अनेक लोक करतात। बँक साधारण प्रॉपर्टी व्हॅल्यूच्या 90% पर्यंत कर्ज देते। ग्राहकाची प्रोफाईल चांगली असेल तर 95 किंवा 100% पर्यंत देखील कर्ज मिळू शकतं। मात्र ज्या वेळेला आपण बुकिंग करणार आहोत त्यावेळेच्या परिस्थितीवर हे सगळं अवलंबून आहे। तुम्ही जर घर खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि आपल्या हातून चांगली प्रॉपर्टी जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्याला 80चा LTV रेशो मिळेल या हिशोबाने प्लॅन करा, म्हणजे आपल्याला 20% डाऊन पेमेंटची तयारी ठेवावी लागेल। आपण जास्त रक्कम डाऊन पेमेंट म्हणून भरली तर लोनचा बोजा कमी होईल आणि कमी EMI भरावा लागेल। बँकेने आपल्याला जास्त लोन दिलं तर बाकीचे पैसे आपण बाजूला ठेवू शकतो। या पैशाचा वापर घराचं इंटेरियर किंवा बाकीच्या खर्चासाठी आपल्याला करता येईल। एकंदरीत विचार केल्यास आपल्या प्रोफाईलसाठी बँक साधारण किती LTV रेशो देऊ शकते त्याची आपण आधीच माहिती घेऊन त्यानुसारच प्लॅनिंग केलं पाहिजे। यामुळे आपल्या हातून चांगली प्रॉपर्टी जाणार नाही आणि घराचं स्वप्न नक्की आणि लवकर पूर्ण होईल।